बहारें, जाती रहेगी बहारें, आती रहेगी बहारें, जाती रहेगी बहारें। नमस्कार मंडळी. आती रहेगी बहारे, जाती रहेगी बहारे. थोडासा तांत्रिक कारणामुळे आम्हाला उशीर झाला. गेले 10-15 मिनिटं आम्ही झगडत होतो. शेवटी झगडा हा एकट्या आशिषचा नाहीये किंवा झगडा त्याचा परिस्थिती विरुद्ध नाहीये, तर झगडा आम्हाला तंत्रज्ञानाविरुद्ध पण आज करायला लागलेला आहे. आशिषची एंट्रीच अशी काहीतरी जबरदस्त, खतरनाक आणि अशी एकदम छप्पर फाडके असते. तसाच हा एक प्रयत्न. आशिष, पोचलायस का रे तू? आशिष, मी नमस्कार 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 नमस्कार. मी तयारच असतो नेहमी. अच्छा, तयार असतो नेहमी, कपडे बूट. मी क्रोलेस मॅरेथॉन इन द वर्ल्डचा पार्टिसिपंट आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही तर मजा नाही. हो, प्रॉब्लेम नाही तर मजा नाही ना. ग्रेट ग्रेट. तर आज आपल्या सोबत जे आलेले आहेत त्यांचं नाव आशिष कासोदेकर. यावर्षी या सीझनला परवापासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला होता, मी कोलंबस. पहिल्या दिवशी आपण ऐकलं की कोलंबस काय चीज होती, काय केलं त्यांनी 600 वर्षापूर्वी. दुसऱ्या दिवशी काल ऐकलं आपण वास्को द गामा हा कोलंबसाचा कसा खरा वारसदार निघाला. आज 21व्या शतकामध्ये पण कोलंबसाला जाऊन एवढी वर्ष झाली असली तरी वेगवेगळे कोलंबस आपल्याला रस्त्यामध्ये इकडे तिकडे भेटतच असतात बरं का. त्याच्यातलाच आपल्या पुण्याचा, महाराष्ट्राचं भूषण नव्हे भारताचं भूषण असलेला एक आशिष कासोदेकर. हा माणूस जन्माला आल्या तर मला वाटतं काही दिवसातच चालायला लागला असेल. चालायला लागल्यानंतर पळायला लागला असेल. पळायला लागल्यानंतर सायकल चालवायला लागला असेल. असे असंख्य उद्योग करून त्यांनी आकाशाला, म्हणजे जगाच्या आकाशाला गवसणी घालायचा प्रयत्न केलाय. त्याच्याबद्दल मी काही गोष्टी लिहिल्या होत्या की पुण्यामध्ये एव्हरेस्ट चढणे, लॉकडाऊनच्या काळात दुबई मधला बुर्ज खलिफा 163 का 165 मजले चढणे, असे अतर्क्य उद्योग या माणसांनी केलेले आहेत. कुठे काही पायी चालत निघाला तर पाचगणीपर्यंत जाऊन थांबला, सायकल चालवत निघाला तर गोव्यापर्यंत जाऊन थांबला. हा सगळा याचा प्रवास जो आहे ना, इतका मजेदार आहे आणि म्हणूनच याला मी आजचा कोलंबस म्हणून आपल्या भेटीला बोलावलेला आहे. हा खरा उद्या यायचा होता आपल्या गुरुवार, शुक्रवार, शनिवारच्या कार्यक्रमामध्ये, परंतु उद्या आमच्या एका खुफिया सूत्राकडनं आम्हाला सांगण्यात आलंय की उद्या सारंगभिडे तुमच्या कोथरूडमध्ये पॉवर फेल्युअर होणार आहे. त्यामुळे म्हटलं आजच येऊ द्या. देर से आहे दुरुस्त आहे, फार वेळ घेत नाही. ओव्हर टू यू आशिष. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. आशिष, डायरेक्ट आपण प्रश्नाकडे वळूयात. तुझा मी प्रोफाईल बघत होतो, एवढ्या काही उलट्या सुलट्या प्रचंड गोष्टी एका आयुष्यात तू करून ठेवलेल्या आहेस किंवा करतोयस अजूनही. तर या सगळ्याची सुरुवात म्हणजे आज आशिष कासोदेकर हे नाव एक नुसतंच धावपटू म्हणून किंवा एक खेळाडू म्हणून नाही, तर एका वेगळ्या तऱ्हेने एक गुरु किंवा एक तऱ्हेचा एक मोठा हिमालय पर्वतासारखा तू आहेस या सगळ्या पळण्याच्या कम्युनिटीमध्ये. तर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली याची मला पहिल्यांदा तुझ्याकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे. सुरुवात म्हटलं तर ती मोठी स्टोरी आहे ऍक्च्युली. खूप मोठी पण नाही म्हणता येणार. ऍक्च्युली आता लहानपणापासून बास्केटबॉल खेळत आलो मी. बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे, पण बास्केटबॉल प्लेअर होतो. अजूनही फर्स्ट लव्ह म्हटलं तर बास्केटबॉलच आहे. आणि तसं करता करता बास्केटबॉल खेळता 2008 ते 2009 साली आपल्याकडे पुण्यामध्ये एन्ड्युरो नावाचा इव्हेंट होतो, तो प्रसाद पुरंदरे ऑर्गनाईज करतात. तर त्या इव्हेंट मध्ये मी पार्टिसिपेट केलं. तिथे माझे जे मित्र आहेत राजू देसाई आणि सुजाता मोठे, त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मी तो इव्हेंट केला. तर त्या इव्हेंट मध्ये मला थोडस वेगळी गोष्ट शिकायला मिळाली की स्वतःला कसं पुश करायचं. ती गोष्ट मी तिथे शिकलो आणि मग त्याची एक वेगळी आवड थोडीशी निर्माण झाली की आपल्याला स्वतःला पुश कसं करता येईल. आणि मग तेव्हापासून हे थोडस आवड निर्माण होत गेली आणि वाढत गेल्या गोष्टी. तसं बघितलं तर मला आवड नेहमीच होती की जे सगळ्या गोष्टी करतात ते आपण नाही करत, आपण काहीतरी वेगळं करायचं, हे पहिल्यापासून विचार होतात. म्हणून मग मी सेलिब्रेट करत गेलो. 11-11-11 2011 साली स्पेशल दिवस होता जो 11-11-11 असा होता. मग तो स्पेशल करायला काहीतरी, कारण खूप मेसेजेस येतात, लोक म्हणतात हे 400 वर्षांनी येणार, 500 वर्षांनी होतंय, असं परत कधी होणार नाही वगैरे. पण म्हटलं मग आपण काय करतो, आपण काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी.
म्हणून मग तसं ठरलं की जेव्हा 11-11 आलं तेव्हा पुणे टू गोवा सायकलिंग करायचं आणि तो दिवस स्पेशल करायचा आपल्यासाठी. मग ते केलं. मग पुढच्या वर्षी 12-12-12 आलं. तर तेव्हा पुणे टू पाचगणी 24 तासात वॉक करायचं ठरलं. किंवा आदल्या दिवशी चालू करायचं, दुसऱ्या दिवशी तिकडे पोहोचायचं आणि सेलिब्रेट करायचं. तसं मग 11-12-13 आलं. तेव्हा बाईक वरती माझ्याकडे हार्ले होती त्यावेळेस, तर हार्ले वरती बन बर्नर नावाचा इव्हेंट केला. 36 तास रायडिंग करत होतो. असे दिवस स्पेशल सेलिब्रेट करत होतो. आणि इफ यू लिसन टू द सॉन्ग, ते जे आपण पहिलं गाणं जे वाचलं की आती रहेंगी बहारे जाती रहेंगे दिल की नजर से दुनिया को देखो, तर माझ्या मते हे सगळं त्याचंच आहे की इफ यू लुक ॲट लाईफ फ्रॉम अ गुड अँगल, पॉझिटिव्ह अँगल, लाईफ इज ब्युटिफुल. आणि ते खूप छान आणि सिम्पल आहे. ते खूप कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजेत आणि लाईफ गोज ऑन. तर तिथून ही सुरुवात चालू झाली. 2013 ला माझा पहिला रन केला मी, जो PRVMचा रन होता 15 किलोमीटरचा. सो दॅट इज द बिगिनिंग ऑफ माय रनिंग करिअर. ओके. मोटरसायकलवर मी काहीतरी HOG नावाने, म्हणजे हॉग हा विचित्र शब्द आहे इंग्रजीमध्ये, पण हे नक्की HOG काय आहे आणि त्याच्यात काय नक्की, म्हणजे आमच्या काही जे ऐकणारे लोक आहेत त्यांना हे HOG पण ऐकायला आवडेल आणि नक्की ती जी काही राक्षसी मोटरसायकल चालवायचा त्याच्याबद्दल पण थोडंसं आम्हाला तांत्रिक बाजू सांग, त्याची नक्की काय असतं. हॉग म्हणजे हार्ले ओनर्स ग्रुप. ज्यांच्याकडे हार्ले आहेत ते लोक हॉग मेंबर होतात आणि त्यांचे बरेच वेगवेगळे इव्हेंट चालू असतात, त्यांच्या राईड्स खूप असतात. हार्लेचं बेसिक काय आहे की ते ग्रुप राईड करतात नेहमी आणि डिसिप्लिन राईड असं हार्लेचं एक मोटो आहे. तर त्याच्यामध्ये एक सॅडल सोर आणि बन बर्नर वगैरे असे वेगवेगळे इव्हेंट्स, एक US मध्ये कंपनी आहे, तर ते असे वेगवेगळे इव्हेंट्स करतात. असं काय ऑफिशियल काही नाहीये, आपण हे करायचं आणि त्यांना मेसेज पाठवायचा की बाबा मी हे असं असं केलं. मग ते साईट वरती लिहितात की हा अजून एक वेळा झालेला आहे ज्यांनी हे सॅडल सोर केलं, ज्यांनी बन बर्नर केलं. तर त्याचे इव्हेंट म्हणजे आता सॅडल सोर म्हणजे 1400 किलोमीटर्स इन 24 आवर्स. बरं. तसं बन बर्नर म्हणजे 2400 किलोमीटर्स इन 36 आवर्स. असे त्याच्यात बरेच बरेच लेवल्स आहेत. तर बन बर्नर गोल्ड म्हणून एक आहे, दॅट इज 2400 किलोमीटर्स इन 24 आवर्स, विच इज व्हेरी व्हेरी टफ. आपल्याकडे तसं अवघड येते करणं, कारण आपल्याकडे तसे रस्तेच नाही. बरोबर. असे सगळे वेगवेगळे इव्हेंट त्यांच्याकडे होते. तर रायडिंग भरपूर केलं मी. ज्यावेळेस माझ्याकडे बाईक होती, आता रनिंग करत असल्यामुळे मी बाईक देऊन टाकली. पण ज्यावेळेस रायडिंग करत होतो त्यावेळेस रायडिंग भरपूर केलं. ते हॉग इज द मेन ग्रुप, हार्ले ओनर्स ग्रुप, आणि त्याचे मग बाकी जसे जसे लोक गोळा होतात तसे प्रत्येक जण आपापले ग्रुप फॉर्म करत जातो आणि मग आपापल्या पद्धतीने राईड करतात. आमची सगळ्यात आमची झेप बुलेट पर्यंत, तर एक हार्ले बरोबर किती बुलेट साधारणतः ताकद वाईज? नाही म्हणतात, म्हणजे माझं मत आहे की बाईक टू बाईक कम्पेअर करणं नाही बरोबर, कारण इट इज अबाउट काय माहिती पॉवरफुल बाईक आहे, पण इट इज अबाउट पॅशन. म्हणजे मला हिरो होंडा वरती खूप राईड केलेले लोक माहिती आहेत, मला बजाज पल्सर वरती राईड करणारे लोक खूप माहिती आहेत आणि हार्ले वरती राईड करणारे आहेत. तर माझं मत आहे की रायडिंग ऍज अ पॅशन हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या बाईक वरती फिरताय हे जास्ती महत्वाचं नाहीये. तुम्ही कुठली बाईक घेऊन किती फिरता आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी किती करता हे जास्ती महत्वाचं आहे. बाईक वरती अंदाजे किती प्रवास झाला असेल भारतभरामध्ये, हा जो सगळ्या इव्हेंट्सच्या याच्यातून? हो, तरी एक 2-2.5 वर्षात साधारणतः 40,000 किलोमीटर केले. 2 वर्षात 40,000 किलोमीटर. हो, अरे, मोठा 2 पल्ला वर्षात आहे. झाले, 3 वर्षात नाही, 2.5 वर्षात झाले असतील. हो. बरं, पुढचं हे आता मोटरसायकल मधली मोटर कधी बाहेर पडली आणि फक्त सायकल कधी राहिली आणि का राहिली? नाही, सायकल आहे अजूनही. सायकल तर नाही जाऊ शकत, कारण सायकल इज पार्ट ऑफ माय डेली रुटीन ऑल्सो. मग मी सायकल रेग्युलर कम्युटिंगसाठी पण वापरतो. तर मोटर बाईक आता एक 2-3 वर्ष नंतर गेली ती, 2-3 वर्षापूर्वी गेली. आता कारण काय होत होतं की रायडिंग होत नव्हतं पाहिजे तेवढं, कारण आता हे जे मी डिस्टन्सेस आता रन केले त्याच्यात 333, 555, त्याला मला वेळ खूप देणं गरजेचं होतं. आणि मग जर का मी राईड करत नाही तर ती बाईक नुसतीच तिथे शो साठी ठेवणं बरोबर नाही. इट इज नॉट अ जस्टिस टू द बाईक. ती बाईक माझ्याकडे बघणार आणि अरे काय तू रन करतो, मला चालवत पण नाही, मग ते मलाच वाईट वाटायचं. आणि बाईक पण असं केवलवाणी चेहऱ्याने बघायची माझ्याकडे. म्हटलं की नाही, आपण बाईकला जस्टिस करत नाहीये, तर आपण देऊया. ती माझ्या मित्राकडेच आहे ऑफकोर्स, त्यामुळे ती चालवतो, त्यामुळे ती माझ्या बरोबरच असल्यासारखीच आहे. तर त्याच्यामुळे ती बाईक गेली. एक साधारणतः माझ्या 3 वर्ष झाली असतील बाईक गेली. हो, बर.
बरं 11-11-11 हे एक साधारणतः 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर यावेळेला नक्की आपण असं काहीतरी करावं. मग त्याच्यात काय काय पर्याय होते तुझ्याकडे, की आपण हे करू शकतो, हे करू शकतो, हे करू शकतो आणि त्याच्यातला कुठला पर्याय तू त्यावेळेला निवडला होतास? नाही, तसे पर्याय असंच बरेच होते. तर काय वेळ करता येईल? ते 24 तासात थोडंसं अवघड आहे. कोणी काही प्रयत्न केला आणि नाही जमलंय किंवा असं काहीतरी विचित्र होऊ शकतं. असा विचार चालू होता. तर त्यावेळेस सायकलिंग पण करत होतोच रेग्युलर आणि एन्ड्युरो मध्ये पण सायकलिंग होतच बऱ्यापैकी. तर त्यामुळे सायकलिंग हा पटकन ऑप्शन आला आणि राजू जो माझा सायकलिंग बडी आहे, तर आम्ही दोघांचा बोलण्यामध्ये असं आलं की आपण पुणे गोवा करूया. कारण ते आधी पण त्याच्यावरती डिस्कशन झालं होतं एक दोनदा. अरे चला चांगला दिवस पण आहे तर चला हे जरा सायकलिंग करूनच टाकू आपण. अशा अँगलनी ते सायकलिंग ठरलं टू सेलिब्रेट 11-11-11. बरं. आणि 11-11ला सायकलिंग आणि 12-12ला 12-12ला पुणे पाचगणी वॉक 100 किलोमीटर राजाराम ब्रिज पासून चालू करायचं बरं, आणि पाचगणीला शिवाजी पुतळ्याला संपायचं. एक्झॅक्ट बरं. 100 किलोमीटर होतं. पण ते ओके. आता ऍक्च्युली रुटीन झालंय ते कारण आमचे आता त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना मी आणि राजूनी पहिल्यांदा केलं. त्याच्यानंतर बरेच लोक आता ते रेग्युलर म्हणजे आमची स्विमिंगची जी गँग आहे ती दरवर्षी 100 किलोमीटर करतात. ते आता आवडायला लागले सगळ्यांना की अरे हे छान आहे. त्यामुळे ते अजून जास्ती पण छान याला वाटतं की अजून लोक करतायत. लोक पुढे येत आहेत करायला. ते जास्ती छान वाटतं. 9 वर्षापूर्वी करणं अशा तऱ्हेची गोष्ट ही वेगळाच. बरं मग 12-12 झाल्यानंतर आता 13-13 येत नाही. मग त्याच्याऐवजी नाही, काय केलं मग 2013 साली? तेव्हा तेव्हा मी ते बंद बर्नर केलं. 11, 12, 13 होतं त्या वर्षी. तेव्हा मी ते बंद बर्नर केलं. तर ते जेव्हा मी बंद बर्नर केलं, बरं. त्याचा एक छोटा आता हे खूप या ज्या अशा विचित्र गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला खूप प्रकारची लोकं भेटतात आणि बऱ्याचशा स्टोरीज जनरेट होतात. तशी मी एक छोटीशी स्टोरी सांगतो की 11, 12, 13ला जेव्हा मी बंद बर्नर करायला गेलो, तेव्हा काय झालं. तर मी असंच साधारणतः माझा टार्गेट होतं की 1200 किलोमीटर झाले की यू मारायचा आणि परत यायचं. मी पहाटे 6 बरं. वाजता स्टार्ट केलं ॲग्रीकल्चर कॉलेजपासून आणि जिथे 1200 होतील मदुराईच्या रस्त्याला गेलो मी. 1200 होतील तिथे यू मारून परत यायचं. तर एक टोल नाका क्रॉस केला आणि थोडं पुढे गेलो. साधारणतः रात्री 12:30-1 वाजले असतील. यू मारला आणि परत यायला लागलो. तर एक बुलेटवरती एक मॅन मला तमिळमध्ये काहीतरी बोलला, काही कळलं नाही. तो टी म्हटला. म्हटलं ठीक आहे चला. मी पण 12:30-1 वाजले होते. झोप येत होती. म्हटलं चला चहा प्यायला थांबूया. मग आम्ही त्या टोलच्या इथेच आणि ऍक्च्युली असं रिस्की असतं असं कुठेही थांबणं. पण टोल असल्यामुळे आम्ही थांबलो. आणि मग अशाच गप्पा चालू झाल्या. तर तिथे ट्रकवाला होता. दोघं-तिघं होते. त्यातला एक मला म्हटला, "अरे मैंने अभी आपके जैसा कोई देखा बाइक पे." "मैं था, मैं गया यहाँ से." मग मला म्हटला, की "आप कहाँ गए थे?" म्हटलं, "कुछ नहीं, थोड़ा आगे गया और यू टर्न मार के अभी जा रहा हूँ वापस." तर तो म्हटला, "आप आगे जाके यू टर्न." त्याला काही कळलं नाही बरं का. त्याने बघितलं, की "अरे आपका गाड़ी आप महाराष्ट्र से हो ना?" म्हटलं, "हाँ, मैं महाराष्ट्र से हूँ." मग मला कळलं, की याच्या विचित्र डोक्यात विचार चालू झाले. त्याला म्हटलं, "तुम ज्यादा दिमाग को तकलीफ मत दो, ये ऐसा ही होता है. तुम सोचो मत ज्यादा." त्यांनी अशा पद्धतीने बघितलं ना, की हा आयदर कंप्लीट टाईट आहे माणूस किंवा हा कंप्लीट वेडा आहे. म्हणजे हा यू मारायला महाराष्ट्रातनं इकडे येतोय. म्हणजे काय चाललंय काय? असं त्याचं एक एक्सप्रेशन म्हणजे त्यांनी घरी जाऊन बायकापोरं सांगितलं असेल, की लोकांना वेड लागलेला आहे. लोकं यू मारायला मदुराई रस्त्याला येतात महाराष्ट्रातनं. असा फनी इन्सिडेन्सेस होते. तो बन भरण्याला तो एक इन्सिडेन्स झाला चांगला. बरं, बरं. ओके. म्हणजे आजपर्यंत असं होतं, की अशा तऱ्हेचं यू-टर्न मारणारे साधारणतः पंजाब पासिंग असेल, पी पासिंग. पण आता महाराष्ट्र पासिंग पण बरीच दिसायला लागली या सगळ्या ह्याच्यामध्ये. हो, ते गंमत वाटते, हो. बरं वाटतं. पण असंच वेड काही ना काही डोक्यामध्ये घ्यायला लागतं. जे इथपासून चालत गेला होता, त्याच्यामध्ये कुठे कुठल्या क्षणी वाटलं का, की नको बाबा थांबावं आता इथे. कंटाळा आला बाबा. काय सारखं तेच-तेच चालायचं. 100 किलोमीटर उगीचच काहीतरी डोक्यात केलं. असं कुठे कधी कुठल्याही याच्यात आत्तापर्यंतच्या याच्यात केलेलं आलंय का? म्हणजे आपण धावण्याकडे नंतर येणार आहोत. हे तुमच्या फक्त सायकल चालवणे आणि मोटरसायकल हो. चालवणे आणि चालणे. नाही, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सारंग. कारण आम्ही जे पहिले 100 किलोमीटर केले ना, तेव्हा तेवढी तयारी पण नव्हती. तेव्हा आमची म्हणजे तेव्हा ती फिटनेस लेव्हल पण तशी नव्हती. कारण आम्ही जस्ट काय चालायचं तर आहे. आम्ही एक 25-30 किलोमीटर करून आम्ही ठरवलं होतं, की आपण 100 करू म्हणून. पण ते जाणवलं आम्हाला, की आम्ही कारण काय होतं एस्पेशली पुण्यातली लोकं, मुंबईतली लोकं तरी चालतात. पण पुण्यातली आपण युज्युअली चालत नाही. आपल्याकडे सगळीकडे टू व्हीलर किंवा हे आपण कन्व्हिनियंटली सुटतो सगळीकडे, पण चालत नाही. आणि माझं मत आहे, की चालणं सगळ्यात डिफिकल्ट आहे. लाँग डिस्टन्स छोटं डिस्टन्स नाही, लाँग डिस्टन्स. कारण आम्ही जेव्हा चालू केलं, तेव्हा आता तो रस्ता तर आमचा बाहेर होता. कारण त्या रस्त्यावरती आम्ही म्हणजे पुणे बंगलोर हायवेवरती. त्या रस्त्यावरती आम्हाला सगळ्या जागा माहिती होत्या, की कुठे किती वेळ येतो. पण चालताना
जागा येतच नाही. म्हणजे आपलं असं वाटतं की अरे हे तर इतकं जवळ आहे, लगेच येतं, पण चालताना ती जागा येतच नाही लवकर, खूप वेळ लागतो. मग एक पॉइंट असा आला की आमचं कॅल्क्युलेशन हेवाय व्हायला लागले, की हो. आम्हाला वाटलं अरे 24 तासात होणं शक्य नाहीये, कारण आपल्याला खूपच वेळ लागतो. आणि काय व्हायचं की खूप असं वाटायचं की आता आपण ब्रेक घेऊ. आम्ही ब्रेक घ्यायला थांबलो की निघताना मग कम्प्लीट रोबो व्हायचा. कारण ते एकदम स्टिफ व्हायचे मसल्स आणि मग तो रोबो आला की परत रिदम मध्ये यायला वेळ लागायचा आणि चिडचिड व्हायची. तर हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आम्ही दोघं एकमेकांशी गप्पा मारत मारत शेवटी कंटाळलो. म्हणजे आम्ही कुठल्याही पीजे वरती हसायला लागलो. आम्ही म्हटलं अरे काय करतोय आपण? काय चाललंय काय? पण इट वॉज फन. म्हणजे आम्ही ज्या गोष्टी दोघांनी केल्या, वाईला जेव्हा पोहोचलो नातू फार्म्सला, ते आमच्या मित्राचंच आहे. तर नातू फार्मला आम्ही जेव्हा पोहोचलो त्यावेळेस आमची युज्युअली ह्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला आमचे जे ग्रुप आहे मित्रमैत्रिणी ते सगळे जॉईन होतात दुसऱ्या दिवशी आणि आम्ही सेलिब्रेट करतो. तर ते सगळे तिथे पोहोचले आणि त्यावेळेस त्यांनी आमची हालत बघितली की अरे ह्यांचं काही खरं नाही. म्हणजे ते मागून आम्ही ज्या पद्धतीने चालवतो त्यांना असं वाटलं की यांना खूपच त्यांची वाट लागली. म्हणजे इट वॉज टफ, कारण शेवटचे नातू फार्म्स टू पाचगणी 13 किलोमीटर होते आणि ते संपवायचे होते. वेळ जात चालला होता. पण ते लोक आम्हाला जॉईन केले आणि मग आम्ही चांगल्या स्पीडमध्ये ते संपवलं. 23 तास लागले आम्हाला संपवायला. पण दॅट वॉज द मोस्ट टफ टाइम दॅट टाइम. आता खूप सवय आहे, आता खूप एन्ड्युरन्स पण वाढला आहे, आता प्रॅक्टिस पण खूप झाली आहे. आता काही वाटत नाही, पण त्यावेळेस इट वॉज रिअली टफ. बर. एक मध्ये आपण एक छोटा वेगळा धर्तीचा प्रश्न घेतो. हे मागच्या 2-1 महिन्यापूर्वी पुण्यात राहून एव्हरेस्ट केली अशी काहीतरी आम्ही बातमी ऐकली. ते नक्की काय होतं? हा, इट इज कॉल्ड एव्हरेस्टिंग. एव्हरेस्टिंग म्हणजे एव्हरेस्टिंग इज अगेन टू सेलिब्रेट स्पेशल दिवस. वी हॅड 2002-2020. तर ते सेलिब्रेट करण्यासाठी काहीतरी करायचं होतं. तर एव्हरेस्टिंग माझा ऍक्च्युली मागच्या वर्षीचा प्लॅन होता 555 जाण्याच्या आधी, पण तो त्यावेळेस झाला नाही. म्हणून मग मी 20 तारीख ठरवली. ऍक्च्युली 19-20 करणं गरजेचं होतं, कारण 20ला आपण ते पोहोचायचं त्या डेस्टिनेशनला आणि सेलिब्रेट करायचं. पण अनफॉर्च्युनेटली 19ला शिवजयंती असल्यामुळे सिंहगडावरती खूप गर्दी होती. म्हणून मग आम्ही 20-21 करायचं ठरलं. तर एव्हरेस्टिंग म्हणजे गेन दी हाईट ऑफ एव्हरेस्ट विच इज 9849 मीटर. तर ती गेन करायला आपण तेवढं बाय वन गो एकदा चालू केलं की कंटिन्युअस क्लाइंब करत राहायचं आणि तेवढी हाईट गेन करायची. पण आपण रेस्ट घेऊ शकतो, म्हणजे लंच ब्रेक घेऊ शकतो, ब्रेकफास्ट ब्रेक घेऊ शकतो, पण झोपायचं नाही. तर त्यामुळे जेवढे ब्रेक वाढवू तेवढं अजून डिफिकल्ट होत जातं. तर 16 लूप्स करायचे होते सिंहगडचे. 16 लूप्स केले आणि मस्त झाला इव्हेंट. इट वॉज अ ब्युटिफुल इव्हेंट, कारण रात्री साधारणतः 9-10 वाजता संपला. मी काही कोणाला बोललो नव्हतो जास्ती, तरी पण एक 100-1 लोक सिंहगडवरती हजर होती. आणि माझ्या बरोबर शेवटच्या लूपला ऑलमोस्ट 40 लोक माझ्याबरोबर टॉर्च लावून, हेटॉर्च लावून, गाडीचे लाईट्स असं करत 40 लोक वरती चढत होती. आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की अरे रात्री कधीच चढलो नाही, हे फारच मस्त फील आहे. आणि त्याच्यात अजून 15 लहान मुलं होती जी माझ्याबरोबर क्लाइंब करत होती आणि प्रत्येकाचं म्हणणं होतं की आशिष काका बरोबर मला शेवटचा लूप करायचा आहे. तर ते त्यांनी मला खूपच आनंद देऊन गेला, कारण दॅट वॉज द बेस्ट पार्ट अँड देयर वॉज सो मच ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. इट वॉज वंडरफुल. सो दॅट इज एव्हरेस्टिंग. दॅट गिव्ह मी अन अपॉर्च्युनिटी टू बी नंबर 2 इन इंडिया टू डू दॅट. मस्त होतं ते. लोक हो पुण्यात राहून एव्हरेस्ट कसा सर केला किंवा एव्हरेस्टच्या उंचीला 8848 मीटर वरती म्हणजे समुद्र सपाटीपासून 8800 मीटर म्हणजे 8.5 किलोमीटर हवेत जाण्यासाठी किती चालायला लागतं, तर सिंहगडाला 16 फेऱ्या माराव्या लागतात. बरोबर आहे. हा माझा साधारणतः बाय गणित रोड, मला हे कळलेलं आहे. बाय रोड केलं, बाय रोड. हो बाय रोड, हो बाय रोडच. गाडी आणि हे म्हणजे बाय रोड. किती किलोमीटर? बाय रोड ऍक्च्युली वन लूप इज 8.2 किलोमीटर क्लाइंब. बरं. म्हणजे 16 8.5 जायचं आणि 8.5 यायचं. हा, नाही यायचं तुम्ही, येताना तुम्ही गाडीने येऊ शकता. अच्छा. त्याचं ते काय, यू कॅन फॉर्म अ सर्कल. एक वन I वे see. तुम्ही यू हॅव टू क्लाइंब, गेन द हाईट ऑफ एव्हरेस्ट. क्लाइंब करायचा, येताना गाडीने खाली यायचं, परत वरती चढायला चालू करायचं. फॅन्टॅस्टिक. काहीतरी एक वेगळाच प्रकार आहे. बरं, या चालण्या सायकलिंग मधून धावण्याकडे कधी वळला साधारणतः? 2013ला पहिल्यांदा पळालो 15 किलोमीटर आणि ते सगळं आवडलं मला. एकदम माहोल मस्त होता. ते झुंबा सेशन आणि ती एवढी लोक आणि काही तसं पळण्याचं टेन्शन नव्हतं का, फिटनेस तर होताच आधीपासून. त्यामुळे 15 किलोमीटर छान झाले, चांगल्या टाइम मध्ये झाले, विथ अ गुड स्माइल ऑन माय फेस. तर मग ते आवडलं. अरे म्हटलं हे छान आहे प्रकार, आपण अजून 21 करायला पाहिजे. मग 21 केले, मुंबईला जाऊन 21 केले. मुंबईची मॅरेथॉन फारच छान असते, ती फारच मस्त ऑर्गनाईज करतात. त्यामुळे मुंबईतलं 21 केल्यावर तेव्हाच ठरलं की अरे
42 पण करायला पाहिजे. पण अगेन नोईंग आशिष की एक 42 करायचे असेल तर आपण टिपिकल सगळेच करतात तसं 42 करण्यात मजा नाही ना. तर आपण आपली पहिली मॅरेथॉन जरा दुसऱ्या ठिकाणी करू. मग मी दुसरं ठिकाण म्हणजे आमचं आवडतं म्हणजे हिमालय. तर मी म्हटलं की लडाखमध्ये आपण पहिली मॅरेथॉन करू. सो आय डिसाइडेड टू डू माय फर्स्ट मॅरेथॉन इन लेह, which is in 2015. हो, That 2015 was the मध्ये लेह. beginning of my journey of marathon. म्हणजे सुरुवातीला ओपनिंगला येऊनच सेंचुरी मारायचा असंच ठरवून आला होता का मॅरेथॉनच्या याच्यामध्ये करिअर मध्ये? सेंचुरी नाही मारली, सेंचुरी मारायला पुढे आहेत ऑप्शन. बेसिकली विदाउट पॅड ग्राउंड पिच वरती उभं राहायचं. बर, नाही मग कारण पुढे मग पुढे तो कोणी का असेल, मार्शल असू दे नाही तर कोणी का असेल, पण विदाउट पॅड आपण तिथे उभं राहायचं आणि रेडी टू फेस द बॉलिंग. बरं. मुंबई मॅरेथॉन ही समुद्र सपाटीला करायची आणि लेह मॅरेथॉन 10,000 फुटावरती करायची. या दोन मॅरेथॉन मध्ये जो बदल आहे की हवामानामधला, याच्याशी जुळवून घ्यायला काय केलं मग त्या सगळ्या याच्यामध्ये? कारण तशी ती 2015 मध्ये नवीन होती, आता खूप क्रेज झाली त्या मॅरेथॉनची. हो हो, लडाख मॅरेथॉन आता खूप पॉप्युलर झाली आहे, पण आम्ही जेव्हा केली त्यावेळेस कमी लोक होती लडाख मॅरेथॉनला. आणि आम्ही तेव्हा माझा एक मित्र माझ्याबरोबर जॉईन झाला, मंगेश शिंदे म्हणून. तर मंगेश हा ऑर्गनाइज मेथॉडिकल माणूस आहे. मी तेवढा मेथॉडिकल टेक्निकल असा नाहीये. आय जस्ट फॉलो माय ड्रीम्स अँड आय जस्ट फॉलो माय पॅशन. पण मंगेश असल्यामुळे मग आम्ही प्लॅन केल्या गोष्टी. आम्ही सिंहगड बऱ्याच वेळा केले, आम्ही वॉक रनची प्रॅक्टिस बऱ्यापैकी केली. ऍक्लिमटायझेशनच्या अँगलनी तसं आपण पुण्यात राहून काही करू शकत नाही. त्यामुळे आपला स्टॅमिना वाढवणे, आपल्या लेग स्ट्रेंथ वाढवणे, एन्ड्युरन्स वाढवणे या गोष्टीवरती जास्ती भर दिला. तिथे वॉक रन स्ट्रिक्टली करायचं. कधी टायमिंग वरती लक्ष द्यायचं नाही की मला 3 तासातच संपवायचंय, 3.5 तास संपवायचंय. असं लडाखमध्ये करून चालत नाही. लडाखमध्ये यू जस्ट हॅव टू फिनिश युअर रेस इन अ गुड मॅनर. आता लोक लडाखमध्येही टायमिंग द्यायला लागले, पण तेव्हा तसं नव्हतं. बेसिकली हॅव टू जस्ट गो एन्जॉय द टेरेन अँड फिनिश द रेस. तर त्या अँगलने आम्ही सगळं तिथे एक 10 दिवस आधी गेलो. तिथे थोडेसे आधी खादुंगला गेलो, तिथे तो टाइम स्पेंड केला. मग नंतर पॅंगॉंग लेकला गेलो, तिथे टाइम स्पेंड केला. असं थोडं अल्टिट्यूडला जाऊन परत लेहमध्ये यायचं, या गोष्टी. त्याच कारण माझं दुसरंच वर्ष होतं त्यावेळेस, त्यामुळे मीही शिकत होतो, त्या गोष्टी शिकलो आणि लडाख मॅरेथॉन केली आणि ती छान झाली. म्हणजे तसं काही कुठे इश्यू झाला नाही मला आणि इट वॉज वंडरफुल टू डू लडाख मॅरेथॉन. हॅलो हॅलो Saran, can you hear me? सॉरी, आय एम बॅक. Saran, can you hear me? उद्याच आपल्याला भीती होती ती आजच झाली. अगदी अगदी ठरवून त्यांनी आज लाईट घालवले. लोक हो, मला वाटतं मी परत आले व्यवस्थित. आशिष, आपला डिस्कनेक्ट झाला होता साधारणतः लेह आणि आपल्या मुंबई मधल्या याच्यात समजा वातावरणाच्या फरकामुळे. हो, कारण मी बोलत राहिलो, नंतर मला रिअलाइज झालं की आवाज येत नाही पुढच्या. ओके, मी सांगत होतो की लडाख मॅरेथॉन साठी तसं इथे अक्लिमटायझेशनच्या अँगलने आपण पुण्यात काही करू शकत नाही. तर आम्ही बेसिकली 10 दिवस आधी जाऊन तिथे थोडेसे अल्टिट्यूडला जाऊन खारदुंगला थोडा टाइम स्पेंड करून, नॉर्थ कुलूला किंवा साऊथ कुलूला टाइम स्पेंड करायचा. तिथे कॅन्टीन मध्ये 2-2 तास वाया घालवायची, चहा पीत बसायचा. या सगळ्या गोष्टी केल्या. नुब्रा, पॅंगॉंग लेकला गेलो. आणि माझं तेव्हा दुसरंच वर्ष होतं, त्यामुळे खूप काही लडाख विषयी अजून माहिती नव्हती. काय काय करायला पाहिजे, म्हणजे सगळे माहिती जी काढली होती त्या पद्धतीने अक्लिमटाइज केलं आणि चांगलं झालं. 42 किलोमीटर्स वॉज वंडरफुल इन लडाख. छान झालं एकदम. असं कधी कुठे त्रास नाही. आणि वॉक रन स्ट्रॅटेजी वॉज परफेक्ट. कुठेही म्हणजे आपण कसं पुण्या मुंबईमध्ये आपण हे करतो की मला टायमिंग वरती कॉन्सन्ट्रेट करतो, तसं लडाखमध्ये काही करत नाही आपण. लडाखमध्ये यू जस्ट हॅव टू फिनिश युअर रेस विथ अ गुड स्माइल ऑन युअर फेस. आता हळूहळू लोक टायमिंग वरती बघायला लागलेत, पण लडाखमध्ये तसं नेचरच्या अगेन्स्ट नाही जायचं जास्त.
42 किलोमीटर झाली. आता याच्यानंतर पुढे काय, हा नेहमीप्रमाणे तुला पडलेला प्रश्न होता की याच्यानंतर काय करायचं, की 42 किलोमीटर लडाखमध्ये झाली. आज आम्ही लोक 5-7-10 वर्षांनंतर लडाखमध्ये जातो धावायला. तर हे झाल्यानंतर मग पुढची तुला चॅलेंजेस काय होती किंवा काय तऱ्हेने तू घेत गेलास चॅलेंजेस? एकच फक्त छोटासा हे आहे तुझा. एक मिनिट आशिष, तुझ्याकडे मला वाटतं थोडा याच्यामध्ये ऑडिओमध्ये खरखर येते आहे. परत एकदा बोलतोस का प्लीज? मी परत लडाख मॅरेथॉन विषयी बोलू? नाही, आता तू पुढे सुरू करू शकतोस. आता त्याला काही दुसरा हे दिसत नाही ओके. कारण आता त्याच वेळेस ऍक्च्युली लेह मध्ये असताना जेव्हा 42 झाले ना, त्या बीप कलेक्शनच्या वेळेसच डिसिजन झाला होता. कारण तिथे खारदुंगला चॅलेंज नावाचा एक इव्हेंट होतो, जो 72 किलोमीटर असतो, जो आपण ऍक्च्युली खारदुंगला 5ला पळतो आणि तिकडून लेह मध्ये येतो, विच इज सी वर्ल्ड टफेस्ट काय हायेस्ट मोटरबोट रोड इन द वर्ल्ड होते. तर तेव्हाच ते असं होतं की अरे खारदुंगला चॅलेंज इथे अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे, पुढच्या वर्षी आपण तो विचार करायला हरकत नाही. तर तेव्हाच तो डिसिजन झाला होता की पुढच्या वर्षी आपल्याला परत यायचंय. आणि लडाखला जायला मी बेसिकली कारण शोधत असतो, त्यामुळे मग मी म्हटलं अरे 72 करायलाच पाहिजेच आपल्याला. त्यामुळे तो डिसिजन वॉज डन देअर इटसेल्फ की 42 झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपण खारदुंगला चॅलेंजला यायचं. असं करून मी पुण्यात परत आलो होतो डिसिजन घेऊन. लडाखला जाणं ही हिमालयातली पहिली ट्रिप होती की याच्या आधी पण कधी हिमालयामध्ये गेला होता? नाही, पहिली ट्रिप होती ना. पहिल्यांदा मी टुरिस्ट म्हणून गेलो होतो, टिपिकल टुरिस्ट, म्हणजे गाडीमध्ये बसून अरे वा 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 किती सुंदर माउंटेन आहे, अरे हे किती सुंदर आहे, आणि असं ते टिपिकल टुरिस्ट स्टाईल मध्ये ते केलं होतं. ते 1 वर्ष केलं. त्याच्यानंतर मग मी जे काय माझे लडाख जे इव्हेंट होते, प्रत्येक वेळेस एक काही ना काहीतरी इव्हेंट करण्यासाठीच गेलो. रनिंग झालं, सायकलिंग झालं, सगळं ते बऱ्याच गोष्टी केल्या, पण सगळीकडे इव्हेंटसाठी गेलो. लडाख फर्स्ट ट्रिप वॉज ॲज अ टुरिस्ट, आणि मग नंतर हे चालू झालं सगळं. दॅट इज इन 2014. 2014 वॉज माय लडाख ट्रिप ॲज अ फन ट्रिप. याच्यानंतर आता पुढची 42 किलोमीटर आम्हाला वाटलं की आपण खूप भारी फुल मॅरेथॉन केली, पण खरा तुझा टप्पा हा नंतरचा आहे. तर याच्यानंतर परदेशात पण कुठे धावण्याचा अनुभव आहे का आपल्या या सगळ्याच्या मध्ये? हो, म्हणजे आता परफेक्ट विचारलंयस, कारण आता एक स्टोरी मी पटकन सांगतो. ती मोठी स्टोरी आहे, खूप इमोशनल पण आहे. माझी कॉम्रेडची स्टोरी आहे ऍक्च्युली. हे झालं, लडाख मॅरेथॉन झाली. लडाख मॅरेथॉन नंतर मी पुण्यात आलो. पुण्यात आपलं रेग्युलर रनिंग चालू होतं, थोडं बास्केटबॉल पण चालू होतं, सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच वेळेस 31 डिसेंबरला मी युजली पार्टी करत नाही. मी 1 तारखेला पार्टी करतो. कारण अगेन सेम थेरी की सगळे गाव जर का पार्टी करतात तर आपण ते करायचं नाही, बरोबर नाही. आपण, माझं असं म्हणणं आहे की वाय शुड बी सेलिब्रेट अ डे, वी शुड सेलिब्रेट अन इयर, असं माझं म्हणणं असतं. म्हणून मग मी 1 तारखेला पार्टी करतो, 31 तारखेला काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. तर असं करून मी पुणे लोणावळा रन केला त्यावेळेस 1 तारखेला. आणि फेब्रुवारी तसंच कॉम्रेडला जायचं का, असं आमच्या एका मैत्रिणी मला विचारलं, आणि मी लगेच हो म्हटलो की अरे नक्कीच कॉम्रेडला जायला आवडेल. तर कॉम्रेड इकोज प्रेस्टिजियस रन आहे, त्याला ग्लॅमर भरपूर आहे, 20,000 लोक पार्टिसिपेट करतात, 87 किलोमीटरचा रन असतो, आणि त्याला 7 कट ऑफ असतात, टफ रन असतो, त्याला क्लाइम आणि डाऊनहिल असे भरपूर असतात. सो असा तो रन, त्याला मी हो म्हटलं आणि प्रॅक्टिस थोडीफार चालू केली आणि गेलो. साऊथ आफ्रिकेत पोहोचलो. साऊथ आफ्रिकेमध्ये पोहोचल्यानंतर रन चालू झाला. मी शेवटचा जो कट ऑफ होता तोपर्यंत पोहोचलो, म्हणजे साधारणतः 87 म्हणजे 79 किलोमीटरचा शेवटचा कट ऑफ होता, तो मी कट केला 35 सेकंद असताना. आणि मग म्हटलं की आता 40 मिनिटाचे आहेत आणि 7 किलोमीटर राहिले, आपण ते कशीही करू. पण ते करताना थोडंसं कम्फर्ट झोन मध्ये गेल्यामुळे त्याचा फिनिश असतो तो स्टेडियम मध्ये असतो. सो वेन आय ऍक्च्युअली गॉट इन टू द स्टेडियम, आय कुड सी द फिनिश लाईन. 200 मीटर लांब होती फिनिश लाईन, आणि त्यावेळेस बझर वाजला. आणि बझर वाजल्यावर आम्ही एक, जे काय आता माझ्याबरोबर पण बरीच लोक होती, आम्ही सगळे एकमेकांकडे बघितलं, तर एव्हरीथिंग वॉज ओव्हर, की बस कॉम्रेड संपलेलं होतं आपल्यासाठी. मग फिनिश लाईनला गेलो, लोक सिम्पथी मेसेजेस देत होते, अरे वा वा, युआर अ फिनिशर, डोंट वरी, अँड यू डन अ गुड जॉब. ते सिम्पथी मेसेजेस आर नॉट गुड इन लाईफ, ते मेक यू वीक. त्यामुळे ते घेतले, तिथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला, पण तोपर्यंत ओके होतं सगळं. रूम वरती आलो ना, त्यावेळेस मी व्हॉट्सअप बघितल्यानंतर मी खूप मेसेजेस बघितले की लोक मला फॉलो करत होती, माझे मित्र बरेच फॉलो करत होते, ते मला शेअर करत होते, लास्ट 3 किलोमीटर्स टू गो, 1 किलोमीटर टू गो. मग माझी चिडचिड झाली. मी म्हटलं की बस, लोक जर का एवढे फॉलो करतायत तर आपण असं लाईटली घेणं बरोबर नाहीये. आय शुड बी सिरियस अबाउट व्हॉट आय डू. आणि तेव्हा मग मी रात्री एक त्यांचाच कॉम्रेडचा एक डीपी असतो, इट सेज कीप काम 365 डेज टू गो.
आता रात्रभर मला ती झोप नव्हती. मी बराच वेळ 2-2:30 पर्यंत जागा होतो. ते ब्युटिफुल हॉटेल कॉल्ड ब्लू वॉटर, त्याचा रूम सी फेसिंग रूम असते, तिथे बसलो होतो एकटाच, मलाच ब्लेम करत बसलो होतो. मग त्या रात्री मी तो डीपी चेंज केला आणि मग पुढच्या वर्षी अख्खा मी प्रॅक्टिस केली, सगळं केलं आणि मग कॉम्रेडला जाऊन मी 40 मिनिटं हातात ठेवून कॉम्रेड संपवली आणि मग तो डीपी चेंज केला. सो दॅट वॉज द ब्युटी ऑफ दॅट कॉम्रेड रन. सो मला असं त्याचं म्हणायचं की जो डिफीट असतो, म्हणजे ते जे नेहमी म्हणतात ना की फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन ऑफ युअर सक्सेस, हे ते काय काय जे असे पंडू वर्ड्स असतात, त्याच्यात ऍक्च्युली दिस इज रियालिटी, की त्याच्यात पण फक्त कसं आहे की आपण ते कसं घेतो, आपण ते निगेटिव्ह एनर्जी कशी पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जे 200 मीटर होते 87चे, ते राहिलेले, त्याच्यानंतर मग मी परत कधी मागे बघितलं नाही. देन आय वेंट अप टू 555 concluding everything. So those 200 meters were very important in my life. म्हणजे एव्हरेस्ट वरती आम्ही ऐकले होते स्टोरी की अरे ते समोर दिसतंय आम्हाला 50 मीटर वरती समिट, पण यावर्षी परत यायला लागणार कारण सेफ्टी इज इम्पॉर्टंट. त्यामुळे परत आलो आणि तशीच तुझी आता ती जी मग कॉम्रेड पर्सनची झेप जी होती ती लडाख मध्ये मागच्या वर्षी जो विक्रम आणि त्याच्यावरती आधारित लोक युपीएससीचा एक प्रोबेबल प्रश्न पण आहे बरं, आशिष कासोदेकर या व्यक्तीवरती युपीएससी मध्ये जी लोक IAS होऊ घालणार आहेत त्याच्यावर येणारा एक प्रश्न पण आहे. तो काय प्रश्न आहे, त्याची काय स्टोरी आहे, आपण आशिष कडनं ऐकूया. 555 साठी आहे. 555 केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या. 555 खूपच वेगळ्या लेवलला घेऊन गेला, जे माझ्या डोक्यात हे नव्हतं की एवढं मोठं होणार आहे ते. पण त्याच्या आधी 555 आता हे डायरेक्टली मोठी गोष्ट झाली. त्याच्या आधी 333 एक खूप मोठा इव्हेंट झाला, 111 झाला. तर यू वॉन्ट मी टू टॉक अबाउट दॅट क्वेश्चन का टेल यू द स्टोरी अबाउट 333? कारण पूर्ण स्टोरी ऐकायला आवडेल मला. अच्छा, मग मी 111 काय 333 काय 555 काय हे सगळे मला रोमन शब्द आहेत सगळे. माझा आवाज येतोय? हो येतोय, तुझा आवाज येतोय मला. ओके ग्रेट. तर आय स्टार्ट विथ खारदुंगला चॅलेंज. जे दुसऱ्या वर्षी मी खारदुंगला चॅलेंजला गेलो, म्हणजे कॉम्रेड ज्यावेळेस माझं झालं, म्हणजे नाही झालं ज्या वर्षी, त्या वर्षी मी खारदुंगला चॅलेंजला गेलो होतो, कारण ग्रुप घेऊन गेलो होतो. आणि तेव्हा मला 1 महिना आधी चिकनगुनिया झाला होता. चिकनगुनिया झाल्यानंतर लडाखला जाणं पॉसिबल नव्हतं. त्याची तयारी करत होतो, कारण ग्रुपला घेऊन जायचं होतं. मग असं ठरलं की मी ग्रुपला घेऊन जायचं आणि मी पळणार नाही. मी लेहला पोहोचलो 5 तारखेला. 5 तारखे ते 9 तारखे, म्हणजे त्या वर्षी ऑर्गनायझरने सांगितलं की खारदुंगला चॅलेंज आदल्या दिवशी होणार आहे वगैरे. आणि त्यामुळे 4च दिवस होते ऍक्लिमेटायझेशनचे. मी पळणार नव्हतो, ग्रुप तयार होता. पण तिथलं माहोल बघून मी असं ठरवलं की नाही, आपण ट्राय तर करू, अटेम्प्ट करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण त्रास झाला तर क्विट करू, पण अटेम्प्ट करू. आणि एवढं लेहमध्ये आलो आणि नाही पळायचं बरोबर नाही. तर विकनेस होता. मी तसंच माझी ऑक्सिजन लेवल चांगली होती, सॅच्युरेशन लेवल वॉज 98, त्यामुळे खूप छान झालं. मी म्हटलं ते जर का पॅरामीटर्स ओके आहेत तर आपण लेट्स गो अहेड विथ इट. तर मला ते करता करता मी नॉर्थ कुलूला पोहोचताना 2 लोक, मी प्रायव्हेट गाडीत गेलो कारण बाकी लोक लवकर निघालेले होते. कारण खारदुंग विलेज मध्ये, म्हणजे लडाखची ज्यांना माहिती आहे, खारदुंग विलेज म्हणजे आपण लेह पासून खारदुंगला 5ला जातो, तिथून खाली नुब्राला जाताना खारदुंग विलेज लागतं, तिथून ही रेस चालू होते. तर तिथे आदल्या दिवशी सगळ्यांना घेऊन जातात आणि पहाटे 3 वाजता रेस चालू होते. तर तिथे मग साऊथ कुलूला मला 2 गोरे भेटले. त्या गोऱ्यांनी मला विचारलं काय करतोय वगैरे. मग मी त्यांना सांगितलं की मी खारदुंगला चॅलेंजला पळणार आहे वगैरे. सो त्यांनी डायरेक्ट मला साष्टांग नमस्कार घातला. मग ते असं काय बघून मी एकदम, कारण समबडी डुईंग लाईक दिस आपल्याला जरा एनर्जी चांगली मिळते, असं पॉझिटिव्ह घेऊन मी गेलो तिथे. हॅलो, हा येतोय, आवाज येतोय तुझा, गो अहेड. येतो? हो येतोय. आवाज येतोय? हो ओके. तर मग माझ्याकडे तसे कपडे पण नव्हते, म्हणजे डाऊन जॅकेट नव्हतं काय, मी तशी तयारी नव्हती कारण मी पळणार नव्हतो. पण मग फायनली 3 वाजता चालू झालं. खूप गार होतं, तसंच कुळकुळत आम्ही फ्लॅग ऑफ केला, हेड टॉर्च होती आणि इट वॉज अ डिफरंट ऍटमॉस्फिअर कम्प्लिटली. ब्युटिफुल स्काय, भरपूर स्टार्स होते वरती आणि त्याच्यात आपण आपले एकटे पळत असतो आणि खारदुंगला चॅलेंज, म्हणजे खारदुंगला 5ला आपल्याला पोहोचायचं असतं.
माझा तशी तयारी नव्हती. मी कसा बसा डोकं दुखत होतं, थोडं स्लो व्हायचो, परत कंटिन्यू करायचो. असं करत करत मी नॉर्थ कुलूला पोहोचलो. नॉर्थ कुलूला ॲम्ब्युलन्स बाजूला आली. ॲम्ब्युलन्स बाजूला आल्यावर तिने मला विचारलं, की "अरे आशिष, यू लूक टायर्ड." तेव्हा ऑक्सिजन लेव्हल 75 होती. आणि तो डॉक्टर म्हटला, की "आशिष, मी तुला अलाउ नाही करू शकत कारण 75 इज नॉट अ गुड ऑक्सिजन लेव्हल. आणि आता हा डेथ झोन आहे कारण नॉर्थ पोल इज ॲट 16,000 फीट. तर 16 to 18,300 अँड देन अगेन टू 16,000 इज ॲट डेथ झोन. तर आपण मी म्हटलं, "अरे लगेच नको डिसिजन घ्यायला. मी आत्ताच आलोय. आपण थांबू थोडा वेळ. लेट्स सी इफ देयर इज अ रिकव्हरी आपण विल टेक अ कॉल." आणि मग मी गप्पा मारल्या. तोपर्यंत एक 6 मिनिटात माझी ऑक्सिजन लेव्हल वेंट अप टू 85 म्हणजे जी चांगली होती. त्या अल्टिट्यूडसाठी चांगली होती. मग आम्ही ठरवलं, की बॉस लेट्स गो अहेड विथ इट. आणि तो म्हटला, "मी तुझ्याबरोबर आहे. तू फक्त कंटिन्यू कर. कुठेही काही वाटलं तर मी आहे बरोबर." मग मी स्ट्रॅटेजी ठरवली. 1 किलोमीटर फुल पेसमध्ये वॉक करायचो. एक कुठे जो काय दगड दिसेल तिथे बसायचो. पाणी एनर्जाल घ्यायचो. परत 1 किलोमीटर करायचो. असं करत करत खारदुंगला पासला पोहोचलो. आणि खारदुंगला पास इज अ मेंटल बॅरियर. एकदा आपण टॉपमोस्ट पॉइंटला पोहोचल्यानंतर आता आपल्याला वी हॅव टू गो डाऊन. कारण मग अल्टिट्यूड पण कमी कमी होत जातं. असं करत तो फिनिश केला. सो दॅट वॉज अनदर ब्युटिफुल फिनिश आय हॅड. आणि त्या फिनिशमुळे माझ्याबरोबर जो ग्रुप होता त्यांची कॉन्फिडन्स लेव्हल इतकी चांगली झाली, की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांची पण कॉन्फिडन्स लेव्हल आणि मी तर एक वेगळ्या झोनमध्येच घुसलो होतो. कारण मी फिनिश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी प्रत्येक रनर बरोबर त्याच्या फिनिशला आलो. म्हणजे जो क्लाइंब होता अख्खा. कारण मला माहिती होतं यांना सगळ्यांना क्लाइंब टफ होणार आहे. तर आय डिड अबाउट 55 किलोमीटर्स विथ सायकलिंग नेक्स्ट डे. मग हे चिकनगुनिया सगळं झाल्यानंतर म्हणजे माइंड किती आपलं स्ट्रॉंग असतं हे हळूहळू मी आता शिकत गेलो आणि ते आता पुढे पुढे आपल्याला जाणवेल, की माइंड सगळ्या गोष्टी माइंडवरती असतात. सो दॅट्स द ब्युटी ऑफ आणि त्याच वर्षी मग कारण कॉम्रेड नव्हतं झालं आणि खारदुंगला चॅलेंज केल्यामुळे मग कॉम्रेड करायला मला खूप छान वाटतं. की म्हणजे शेवटी ही जी पळण्याची अवस्था असते म्हणजे या के पॉइंटला जेव्हा जातोस तू किंवा ही जी अवस्था असते ही समाधी अवस्था अशा अवस्थेत धावत असतोस का की म्हणजे पूर्वीच्या काळी लोक समाधीला बसायचे ज्या अवस्थेत असतात धुंदीच्या आसपासचं काही भान नसतं किंवा तशा ह्याच्यात ती मेंटल पॉवर वाढते का असतात सगळ्या म्हणजे त्याला समाधी आनंद म्हणतात ती तशी मिळते का आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये सिच्युएशन. मेंटल पॉवर ऍक्च्युली काय माहितीये का, मेंटल पॉवर बेसिकली आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जेव्हा ठरवतो ना मनामध्ये, तर त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की पुण्यामध्ये पण प्रत्येकाने एक स्वतःबरोबर एक तासभर तरी टाइम स्पेंड करायला पाहिजे. काय होतं की जेव्हा माणूस स्वतःबरोबर टाइम स्पेंड करतो तेव्हा तो पॉझिटिव्ह असतो. नॉर्मली वेन टू पीपल स्टार्ट टॉकिंग आपण वी लँड अप टॉकिंग अबाउट द थर्ड पर्सन. आणि मग ते काही ना काहीतरी होतं आणि आपण काहीतरी सिच्युएशनला ब्लेम करायला लागतो किंवा अरे असंच पाहिजे तसंच पाहिजे आणि इट गेट्स इनटू अ निगेटिव्ह कॉन्व्हर्सेशन. बट वेन युअर अलोन यू आर पॉझिटिव्ह. यू वॉन्ट टू असं कोणी म्हणत नाही ना की मी बेकार आहे, मी खराब आहे, असं होत नाही. आपण नेहमी आपल्याविषयी चांगलाच बोलतो. मग आपल्याला थोडंसं आपल्याला अंडरस्टँड करायला लागतं की मला काय आवडतं, मला काय करायला पाहिजे. असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा आपण स्वतःचा विचार करायला लागतो आणि यू स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ. द मोमेंट यू स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर यू. आणि जेव्हा हे किंवा आपल्याला जाणवतं की अरे माझी ही हॉबी आहे, मला हे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, माझे हे वीक पॉईंट्स आहेत आणि देन यू हॅव अ फोकस. आणि द डे यू हॅव अ फोकस देन नथिंग कॅन स्टॉप यू. आणि तो फोकस एकदा स्टेट झाला की छोट्या गोष्टी छोट्याच राहतात, त्या मोठ्या होत नाही. म्हणून माझं मत आहे की प्रत्येकाने टाइम स्पेंड स्वतःबरोबर करणं खूप गरजेचं आहे. आणि जे हिमालयाने खूप मला शिकवलं. तर हिमालय आणि कॉम्रेड याच्यामध्ये इतका फरक आहे की कॉम्रेडमध्ये देर आर 20,000 पार्टिसिपंट्स आणि हिमालयमध्ये देर इज नोबडी. देर आर मग आता 333, 555 तर 2 आणि 4च लोक असतात. पण 111 लाही 35 लोक असतात. सो यू आर जस्ट बाय युअरसेल्फ. यू आर स्पेंडिंग टाइम विथ युअरसेल्फ. आपण ते 20 तास आता 111ला 20 तासाचा टाइम होता. 20 तास यू आर इंडिव्हिज्युअल. आणि ब्युटिफुल स्काय ते हिमालयमध्ये आपण पळत असतो. असं ते केवढे विचार येतात मनामध्ये, खूप छान विचार येत राहतात. असं हळूहळू या गोष्टी वाढत जातात. आणि त्याच्यासाठी मग मी प्रॅक्टिस माझी पण तशीच करायचो की माझे सोलो सेल्फ सपोर्ट रन असायचे. जे मी पुणे टू पाचगणी रन करायचो दर महिन्याला, ते सगळे सोलो सेल्फ सपोर्ट असायचे. या सगळ्या गोष्टी मला शिकवत गेल्या की इंडिव्हिज्युअली आपण कसं माइंड आणि करत गेलं की हे माइंड हळू ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग होत राहतं. की पॉइंटचा माझा मित्र हेलिकॉप्टर पायलट आहे. तो तुझाच तू म्हणालास मगाशी की टी टॉप हा सगळ्यात मोठा याच्यामधला फॅक्टर पडतो की हा क्रॉस केला की झालं. हे फक्त धावणाऱ्या किंवा गाडी चालवणाऱ्याच नाही पण हेलिकॉप्टर जो पायलट लेहवरनं टेक ऑफ करतो तो म्हणतो की पहिल्या राऊंडला मी टी टॉप क्रॉस केला तर आय एम देअर इन नॉर्थ कुलू.
म्हणजे इतकी ती K-टॉपची सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती असते आणि मला वाटतं की मानसिक बळावरतीच यांनी K-टॉप एकदा नाही असंख्य वेळा याच्यामध्ये पार केलेला आहे तुझ्या नेक्स्ट चॅलेंजेस मध्ये. नेक्स्ट चॅलेंज मध्ये आता हे पहिलं जे सांगितलं की आपल्याला एक चक्कर मारायची होती फक्त 111च्या याच्यामध्ये, पुढच्या याच्यातली 333 आणि 555 अशी ही एक रेसचा मार्ग काय होता या सगळ्याच्यामध्ये? हो, 111 झाल्यानंतर 111 नॉर्मल रन होता, इंडिव्हिज्युअल रन होता, तो झाला. त्याच वेळेस मी इव्हेंट ऑर्गनायझ म्हणजे त्यांचं ऑर्गनायझरचं जो फंक्शन असतं त्यात मी थांबलो बेसिकली, कारण 111चे लोक लवकर निघून जातात. त्यांचं फंक्शन जे असतं ते 333च्या फिनिश नंतर असतं. मी थांबलो होतो त्या फंक्शनला. मी सगळ्यांच्या स्टोरीज ऐकल्या, 222 केलेले, 333 केलेले. आणि मग तेव्हा तो ऑर्गनायझर सारखा म्हणायचा की 111 बेबी रन आहे, 111 बेबी रन. आणि मग मी म्हटलं, अरे मी एवढा 111 संपवलं, हा बेबी रन का म्हणतोय? मग ते मला जरा असं थोडंसं राग यायचं की अरे हे काय आहे? पण मग मी सगळ्या स्टोरीज ऐकल्या आणि त्याच वेळेस मग मी डॉक्टर रजत चव्हाण इज ऑर्गनायझर. तर त्यांना मी सांगितलं की फर्स्ट आय नीड टू पार्टिसिपेट इन 333 नेक्स्ट इयर. तर तेव्हा ते ही सेड की अरे नाही नाही आशिष, तू खूप एक्साइट होतोय, सो डोंट जम्प ऑन टू कन्क्लुजन्स. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण परत बोलू त्याच्यावरती. पण माझ्या ते डोक्यात बसलं होतं की करायचं आपल्याला. आणि 111 करून पुण्यात आल्यावर इथे फंक्शन झालं. कारण 111 करणारा मी पहिला पुणेकर पण होतो आणि वगैरे ते सगळं इथे आल्यावर कळलं. पण सगळं छान झालं, फंक्शन झाले. त्याच्यात मग लोकांनी विचारलं, अरे इंटरव्ह्यू मध्ये पुढे काय आहे? तेव्हा मी अनाऊन्स केलं की अरे 333 त्यांनी विचारा आहे करायचा. आता ते थोडंसं प्रेशर पण बिल्ड झालं की आता सांगितलं नाही सगळ्यांना, मग करायला ते पाहिजे. मग थोडे पैसे गोळा करणे, हे करणे, कारण स्पॉन्सर्स नसतात. अल्ट्रा डिस्टन्सला तसे स्पॉन्सर्स मिळत नाही. मग क्राऊड फंडिंग केलं. मग क्राऊड फंडिंग मध्ये ते एक प्रेशर बिल्ड होत होतं की आपल्यासाठी लोक पैसे गोळा करतात आणि आपण मोठी जंप मारतोय. पण मग मी ते पण शिकलो की मी हाऊ टू कीप मायसेल्फ फोकस्ड, हाऊ टू कीप दिस प्रेशर अवे फ्रॉम मी, की एवढी लोक आपल्यासाठी, पण आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय ते शिकलो. आणि त्यावेळेस मग प्रॅक्टिस रन मध्ये मी मग सिंहगड गुरुवारी जायचो. दर गुरुवारी मी सिंहगड करायचो. तर सिंहगडची एक छोटीशी पटकन स्टोरी सांगतो जी माझ्या मते इम्पॉर्टंट आहे. की सिंहगड करताना मी गुरुवारी पहिल्यांदा जेव्हा गेलो ना, त्यावेळेस तिथला जो वॉचमन होता त्यांनी माझ्याकडे असं बघितलं की अरे मी दुपारी 12 वाजता आलात सिंहगडला, तर चांगली गोष्ट आहे, पण सकाळी आलात तर चांगलं वेदर असतं. पण मी त्याला म्हटलं नाही मला आवडतं दुपारी यायला आवडतं. आणि असं तुच्छ त्यांनी बघितलं माझ्याकडे की वेडा आहे कम्प्लीटली, दुपारी कसलं आवडतं. पण मी पुढच्या गुरुवारी परत गेलो, त्याच्या पुढच्या गुरुवारी परत गेलो. तर तो माझ्याकडे बघायला लागला की अरे हा त्याला वेडा आहे, पण हा डिसिप्लिन वेडा आहे. हा दर गुरुवारी येतो. मग हळूहळू तो माझा मित्र झाला. मग तो मला हात करायला लागला, मला काही विचारायला लागला, काय पाहिजे का, हे करायचंय का. शिवजयंतीच्या वेळेस त्यांनी मला पार्किंग बिर्किंग अगदी म्हणजे रिस्पेक्ट त्याचा वाढला. सो याच्यात मला म्हणायचं आहे की जर का आपण वेडे असू ना, डिसिप्लिन असेल आणि पॅशन जर का वेडे असू, तर वी कॅन जनरेट कम्युनिटी. आणि दॅट्स हाऊ बिल्ड कम्युनिटी. आणि ते खूप महत्वाची गोष्ट आहे. ते पॅशन पाहिजे, पण ती वेडी पॅशन पाहिजे. आणि अनलेस अँड अंटिल यू आर मॅड अबाउट समथिंग यू कांट अचीव्ह थिंग्स. तर हे सिंहगडच्या प्रॅक्टिसमध्ये झालं. मग मी दर महिन्याला एक 100 किलोमीटर करायचो. ज्याच्यात मी पुणे राजाराम ब्रिज टू पाचगणी ते मला आधी केलेलं होतं, त्यामुळे ती प्रॅक्टिस म्हणून केलं मी. ते सगळे सोलो सेल्फ सपोर्ट रन्स केले. ते खूप मला उपयोगी पडले. सारंग, सारंग, तुला सारंग. हा आशिष, मी इथे आहे. माझा पुढचा प्रश्न ऐकू येतोय तुला? हो, मी खारदूर, मी आता 333च्या प्रॅक्टिस विषयी बोललो, काय ऐकलं का ते हो, गेलं? ऐकलं ऐकलं ऐकलं. 333च्या ऐकलं प्रॅक्टिस ना? बद्दल बोललो. आता आपल्याला 555 कडे वळूयात आपण. हो, हो, 555 कडे पळूया. 5 वाजत आलेत, त्यामुळे येस. बरोबर 5 वाजता आपण 555 चालू करूया. होय. ओके, ग्रेट. तर 555 इज अ फॅन्टास्टिक जर्नी. 333 झाल्यानंतर 333चा फक्त फिनिश सांगतो. 333चा फिनिश माझा 72 आवर्सचा कट ऑफ होता आणि तो मी ड्रामॅटिक फिनिश केला 31 सेकंड्स प्रायर. आणि ते हॅल्युसिनेशनमुळे वगैरे ते झालं होतं. पण 555 ला रजिस्ट्रेशन करायचं नाही हे वगैरे असं होतं सगळा इश्यू. सोसायटी प्रेशर होतं. सोसायटी वॉज निगेटिव्ह अबाउट मी रजिस्टरिंग फॉर 555. कारण त्याचा फिनिश होता आणि परत लडाखमध्ये जाऊन परत 555 करा. आणि 555 वॉज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ लडाख. ऑर्गनायझरसाठी पण ते नवीन होतं. मी करायचं नाही करायचं हे बरेच इश्यूज चालले होते. परत क्राऊड फंडिंगचा प्रश्न होता, परत प्रॅक्टिस होती, सगळंच होतं. 4 महिन्याआधी डिसिजन झाला की मी जायला पाहिजे. त्याच्या आधी मी एक बँगलोरमध्ये एक 210चा रन पण केला होता. पण मग जेव्हा 4 महिन्याआधी मित्राबरोबर एका कॉफी शॉपमध्ये बसलो असताना हा डिसिजन झाला की मी ऑगस्टमध्ये जर का काही न करता पुण्यात बसलो तर रिग्रेट करणार आणि रिग्रेट्स आर नॉट गुड इन लाईफ. म्हणून मग 555चा डिसिजन झाला.
आणि मग क्राऊड फंडिंग पण चालू झालं, लोकांनी बऱ्यापैकी मग ते सगळं झालं रेस्ट. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक शेवटचा प्रश्न आहे की स्वतःबरोबर राहिले पाहिजे. मला अतिशय महत्वाचा तो एक संदेश दिला की या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी आताच्या घडीला तू काय करतो आणि परवा आज सकाळी जे काही आखरीत अरे लॉकडाऊन मध्ये राहून सुद्धा दुबईचा बुर्ज खलिफा चढण्याचा पराक्रम आहे. बुर्ज खलिफा वॉज जस्ट दी ऑप्शन, ते तर कधीच झाला तो. पण लॉकडाऊन फार मस्त पिरियड आहे, खूप वेळ आपल्याकडे आहे, त्यामुळे ऑफकोर्स रन करत नाहीये कारण मोदी म्हटले बाहेर नाही पडायचं तर बाहेर पडत नाही अजिबात. पण लेग स्ट्रेंथनिंग भरपूर चालू आहे, नंतर वेगवेगळे चॅलेंजेस करतो आहे, खूप चॅलेंजेस लोकांनी काय 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 नवीन नवीन टाकतात ते प्रयत्न करतो सगळे. एक दिवशी कोर आणि हे सगळं एक्सरसाइज चालू आहेत. मग स्टेप वर्कआउट स्टेअरकेस चढणे असे काही चॅलेंजेस आले, मग ते करतोय. मग कॅन चॅलेंज पण केला मी. 25 तारखेला एक कॅन मानेवर ठेवून 10 पुशअप्स मारल्या, मग दुसऱ्या दिवशी 2 वाढवले, 3 वाढवले. असे करता करता 14 एप्रिल वॉज 21 डेज होता, 21 डे चॅलेंज. मग 21 कॅन मानेवर ठेवून ते पुशअप्स मारले. तर बॅलन्सिंग वॉज अन इश्यू, तर ते केलं. असं वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो, भरपूर लिहितो आहे, भरपूर वाचतो आहे. सो देयर लॉट ऑफ गुड टाइम आय एम स्पेंडिंग इन लॉकडाऊन. छान वाटतंय. खरीप करत राहिलं तर काहीच नाही होणार. तर जे आहे त्याच्यात वी हॅव टू मेक द मोस्ट ऑफ व्हॉट वी हॅव. त्याच्यामुळे मस्त टाइम चाललाय. आशिष, तुझ्याकडे बघून खरोखरीच आम्हाला सगळ्यांना प्रचंड मोठी ऊर्जा मिळत असते. तुझ्याशी फोनवर बोललं तरी वाटतं की वाव, असं काहीतरी. तुझं जगण्याचा मंत्र काय? एक छोटासा काहीतरी मंत्र लोकांसाठी की कसं जगा. कसं जगायचं? तुझं जगण्याचा मंत्र काय? माझं एक म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2-3 ज्या पंचलाईन आहेत माझ्या लाईफमध्ये त्या मी फॉलो करतो. वन इज की वी आर नॉट बॉर्न जस्ट टू पे लाईट बिल्स, टेलिफोन बिल्स अँड जीएसटी. ओके, देयर इज मच मोर टू लाईफ. कारण ते सगळंच करतात लाईफ मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला होतात. मी पण येणार होतो, मी पण, पण दॅट इज नॉट दी लाईफ. आपल्याला वी हॅव टू पंच इन आवर. ऍट द एंड ऑफ द डे वी शुड फील नाईस अबाउट अस. एक स्टोरी पाहिजे आपली की बस मी काहीतरी केलं लाईफ मध्ये, मी आलो आणि असाच गेलो, तर त्याला मजा नाहीये. देयर हॅज टू बी सम स्टोरी. ऍट द एंड ऑफ द डे यू शुड फील नाईस अबाउट योरसेल्फ की रे यार मस्त मजा येते. आणि असं तो जोपर्यंत पेन येत नाही ना तोपर्यंत या गोष्टी होत नाही. सो दॅट हॅज टू बी पेन. तर असंच मी ब्युटिफुल माइंड इन्स्पायर अदर्स असं एक अजून एक पंचलाईन आहे. तर त्याच्यामध्ये की यू मीट लॉट ऑफ पीपल, लिसन टू लॉट ऑफ पीपल. खूप गोष्टी लोक शिकवत असतात. आपण जर का आपले आर्म्स ओपन ठेवले तर वी आर रेडी टू ऍक्सेप्ट एव्हरीथिंग इन लाईफ. की कोणी कोणी आपल्याला, आता मी एक पटकन हे पण सांगतो की मी एक सिम्पल स्टेप्स नावाचा इव्हेंट चालू केलाय, लहान मुलांचा रन ऑर्गनाईज करतो. त्याच्यात 2 वर्षापासून ते 15 वर्षाची मुलं पळतात. हा इतका सुंदर इव्हेंट आहे. ते लहान लहान मुलं पण इतक्या गोष्टी शिकवून जातात. आणि ही मुलं आजकालची खूप शार्प आहेत. त्यांचे थॉट्स प्रोसेस एकदम क्लिअर. ते इतकं मस्त आहे की त्या गोष्टी शिकवतात. तर माझं म्हणणं आहे की यू हॅव टू बी अ गुड लिस्नर, फॉलो युअर ड्रीम्स, ड्रीम बिग अँड गो फॉर इट. जास्ती विचार नाही करायचा. जास्ती विचार केला की गोष्टी निगेटिव्ह होतात. फारच मस्त. आशिष, तुझ्याबरोबर थोडासा तांत्रिक बराच आज त्रास झालेला आहे, पण शेवटी खारदुंगला टॉप क्रॉस करायचा म्हटल्यावर या गोष्टी सगळ्यामध्ये येणारच. लाईव्ह करण्यामागचा आमचा एकमेव हेतू असतो की जे आपल्या हृदयातनं निघतं ते आपल्या तोंडातनं येतं आणि तोंडातनं कानातनं जे प्रेक्षकांपर्यंत जातं ते त्यांच्या हृदयापर्यंत जातं. तर तुझा लाईफ बद्दल किंवा याच्याबद्दल हा जो काही प्रवास आहे किंवा लॉकडाऊनच्या काळात तू स्वतःला फिट ठेवण्यासाठी जो काही गोष्टी करतो आहेस त्या सगळ्यांकडनं आम्ही एक प्रचंड मोठी प्रेरणा घेणार आहोत आणि घेतोच आहोत तुझ्याकडनं आशिष म्हणून. आणि हा आमचा प्रवास असाच एक कोलंबस घेऊन परत येणार आहे. आणि आशिषचं अतिशय एक आवडतं गाणं ते तुम्हाला जाता जाता ऐकवतो. लाईफ इज लाईफ. गायलाच तरी चालेल. ऐकू येत नाहीये सर. मला वाटतं गाण्याचे बोल अतिशय समर्पक आहेत, सगळ्यांनी ऐकावं जरूर. लाईफ इज लाईफ. आणि या गाण्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशिष कासोदेकर. आपला आजचा कोलंबस. आज आपण याचा इथेच निरोप घेऊयात. परत उद्याच्या भागात आपण भेटूयात.
युएन स्वांगच्या नजरेतून भारत काय होता, परवा आणि तेरवा असाच अजून एक कोलंबसाचा प्रवास घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू व्हेरी मच आशिष फॉर जॉईनिंग TTMM. तू तुझ्या, मी माझ्या घरी कंटा. थँक्यू बाय बाय. दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है.